नमस्कार मित्रांनो, आज आपण डेल कंपनीचा ऑप्टिप्लेक्स 7050 हा डेस्कटॉप अपग्रेड करणार आहे. तर त्यासाठी आपण हा डेस्कटॉप पूर्णपणे ओपन करूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपण साईडचं पॅनल काढूया. हे साईडचं पॅनल असते. त्यानंतर हे फ्रंट कवर पण काढावं लागणार, ज्याच्यामुळं लॉक आपल्याला प्रॉपरली निघून जातील. अशा पद्धतीचं हे फ्रंट पॅनल आहे. त्यानंतर हे जे सॉकेट आहे ह्याच्यामध्ये आपली हार्ड डिस्क, DVD रायटर किंवा सर्व बिल्ड झालेलं आहे, ते पण आपण साईडला काढलेलं आहे. तर यामध्ये जर आपण बघितलं तर हा CPU फॅन आहे, ह्याच्याखाली हीटसिंक आहे आणि त्याच्याखाली CPU आहे. त्यानंतर ह्या रॅम आहेत, म्हणजे DDR4च्या 2 रॅम आहेत. अशा पद्धतीचे ह्या रॅम आहेत. 4 GB एक रॅम आहे, असं 2 रॅम आहेत. हे आपण परत बसवूया. हे ग्राफिक्स कार्ड आहे, 4 GBचं रेडॉनचं ग्राफिक्स कार्ड आहे. अशा पद्धतीचे ग्राफिक्स कार्ड येते विथ फॅन आणि हीटसिंक्स आहेत. तर हे ग्राफिक्स कार्ड आपण त्याच्यामध्येच इन्स्टॉल करूया आणि त्याला पॅक करूया. त्यानंतर हा जर बघितला, हा SMPS आहे, ज्याच्या थ्रू आपण PCला पॉवर सप्लाय देतो. आणि हे मदरबोर्डवरची वेगळी सॉकेट्स. हे जर बघितलं तर हे SATA कनेक्टर आहे. 1 2 3 4 असे टोटल 4 SATA कनेक्टर्स आहेत. आणि ह्या मदरबोर्डवरती आपण M.2 NVMe पण इन्स्टॉल करू शकतो, कारण हा ह्याचा पोर्ट आहे किंवा सॉकेट आहे. तर अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये आपण SSD अपडेट करणार आहे. आणि जर जुनी हार्ड डिस्क बघितली, ही SATA हार्ड डिस्क आहे, ही पण ह्याच्यामध्ये आपण ठेवणार आहे. आणि हा DVD रायटर आहे, हा DVD रायटर पण ह्याच्यामध्ये इनबिल्डच असणार आहे. तर त्यासाठी आपण RVX कंपनीची ही SSD 256 GB SSD आपण ह्याच्यात इन्स्टॉल करणार आहे. अशा पद्धतीची SSD आहे. ही आपण ह्या SATA डेटा केबलला जोडूया. याला दुसरा जो पोर्ट आहे SATA पॉवर केबल पण जोडावी लागणार. तर ॲडिशनल ही जी SATA पॉवर केबल आहे ती पण ह्याच्यामध्ये आपण ह्या पद्धतीनं जोडूया. अशा पद्धतीने आपण हे जोडणार आहे. आणि हे जोडत असताना सर्वात प्रथम आपली जी जुनी हार्ड डिस्क आहे, ज्याच्यामध्ये डेटा किंवा ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ती डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे. कारण चुकून जर फॉर्मॅट किंवा डेटा जाऊ शकतो, तर त्यासाठी आपण ही डिस्कनेक्ट पण केलेलं आहे. आणि प्रॉपरली ह्याचं सर्व इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपण ॲडिशनल ॲज अ डेटा स्टोरेजसाठी किंवा डेटा बॅकअपसाठी ह्या हार्ड डिस्कचा वापर करणार आहे. तर अशा पद्धतीनं हा डेल ऑप्टिप्लेक्सचा PC आहे, ज्याच्यामध्ये आपण इन्स्टॉलेशन आणि अपग्रेडेशन करून घेणार आहे. ओके, थँक्यू.